आज आपण एका खूप इंटरेस्टिंग गोष्टीवर बोलणार आहोत. एक छोटा किंवा मध्यम व्यवसाय म्हणजे MSME वर्षाला साधारण 5 ते 10 लाख रुपयांची बचत करू शकतो का? चला, या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे तेच आपण आज पाहणार आहोत. आता हा आकडा ऐकल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की हे खरंच शक्य आहे का? पण गंमत अशी आहे की अनेक छोटे मोठे व्यवसाय पैसे कमावत तर असतात, पण त्याच वेळी नकळतपणे खूप पैसे गमावतही असतात. आणि हे नुकसान विक्री कमी झाल्यामुळे नाही, तर व्यवसायाच्या अंतर्गत प्रक्रियांमधील काही छोट्या छोट्या चुकांमुळे होत असतं. तर हो, 5 ते 10 लाख रुपये हा फक्त एक आकर्षक आकडा नाहीये. योग्य ऑटोमेशन वापरून ही बचत प्रत्यक्षात मिळवता येते. पण कशी? चला, हेच गणित आता आपण सोपं करून समजून घेऊया. बहुतेक व्यवसायांची अवस्था कशी असते माहितीये? एखाद्या गळक्या भांड्यासारखी. आपल्याला वाटतं की नफा येतोय, भांडं भरतंय, पण कुठून तरी तो नकळतपणे झिरपत असतो आणि आपल्याला त्याचा पत्ताही लागत नाही. हीच आहे व्यवसायातील छुपी आर्थिक गळती. आता हे बघा, हे सगळं खूप ओळखीचं वाटतंय नाही का? मॅन्युअल डेटा एंट्री करताना होणाऱ्या चुका, वेगवेगळ्या एक्सेल शीट्समध्ये विखुरलेली माहिती आणि वेळेवर बिलं न गेल्यामुळे बाजारात अडकलेले पैसे. हीच तर ती भांड्याला पडलेली लहान लहान छिद्र आहेत, जिथून व्यवसायातला नफा हळूहळू वाहून जातो. फरक अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आहे जुनी, विस्कळीत पद्धत, जिथे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे चुका आणि उशीर होणं हे ठरलेलंच आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे एक स्मार्ट, ऑटोमेटेड सिस्टीम, जिथे सगळं काही एकमेकांशी जोडलेलं आहे, प्रत्येक गोष्टीवर रिअल टाईम नियंत्रण आहे आणि प्रत्येक निर्णय हा आकडेवारीवर आधारित आहे. मग या आर्थिक गळतीला कायमचं थांबवण्यासाठी करायचं काय? उत्तर एकाच शब्दात आहे: ऑटोमेशन. जोहो सारखी प्रणाली हीच गळती थांबवण्याचं काम करते आणि व्यवसायाच्या पायाला मजबूत बनवते. अच्छा, पण हे काम कसं करतं? कल्पना करा की व्यवसायाचे 4 सगळ्यात महत्त्वाचे भाग, अकाउंटिंग, टॅक्स, बँकिंग आणि रोजचं कामकाज, हे सगळे एकाच सिस्टीममध्ये एकमेकांशी जोडलेले आहेत. जेव्हा हे 4ही स्तंभ एकत्र येऊन काम करतात, तेव्हाच व्यवसायात खरी ताकद निर्माण होते. चला, आता आपण त्या 5 ते 10 लाखांच्या आकड्याचं रहस्य उलगडूया. ही बचत नेमकी येते कुठून आणि कशी, याचा आता आपण एक एक करून तपशीलवार आढावा घेऊ. पहिली आणि सर्वात मोठी बचत होते ती रोजच्या कामांमधली कार्यक्षमता वाढल्यामुळे. इथे अगदी सहज 2 ते 3 लाख रुपये वाचवले जाऊ शकतात. जरा विचार करा, बिलं बनवणं, पेमेंट फॉलोअप करणं, यांसारखी जी कामं रोज तासनतास चालतात, ती सगळी जर ऑटोमॅटिक झाली तर यामुळे फक्त वेळच नाही तर माणसांचा खर्चही वाचतो. चुका टाळल्या जातात आणि एकही बिल नजरचुकीने पाठवायचं राहून जात नाही. ही आहे थेट होणारी बचत. दुसरी बचत येते सुधारित कॅश फ्लोमधून. म्हणजे काय? तर व्यवसायात पैसा खेळता राहिल्याने होणारा फायदा. आणि हा फायदा साधारण 1 ते 2 लाखांचा असू शकतो. बघा, पैसा वेळेवर आला नाही की व्यवसायाचा श्वास अडकतो. ऑटोमेटेड सिस्टम काय करते? तर ग्राहकांना पेमेंटसाठी वेळेवर आठवण करून देते. यामुळे वसुली खूप वेगाने होते आणि याचा परिणाम, व्यवसायासाठी बाहेरून महागडी कर्ज घेण्याची गरज कमी होते आणि कर्जावरचं व्याज वाचणं म्हणजे निव्वळ नफाच. तिसरा मार्ग आहे कंप्लायन्स, म्हणजेच कायद्यांचं पालन. इथे होणाऱ्या चुका टाळून वर्षाला 50,000 ते 1 लाख रुपये वाचवता येतात. GST आणि इतर टॅक्सच्या तारखा चुकल्या की थेट सरकारी दंडाचा फटका बसतो. ऑटोमेशन हे पक्कं करतं की प्रत्येक रिटर्न वेळेवर आणि अचूक भरलं जाईल. याचा सरळ अर्थ आहे की दंडापोटी जाणारा 1 रुपया वाचतो आणि मनशांती मिळते ती वेगळीच. आणि शेवटची पण कदाचित सगळ्यात मोठी बचत येते ती योग्य माहितीच्या आधारावर घेतलेल्या निर्णयांतून. इथे नफा 2 ते 4 लाखांनी वाढू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. ही सिस्टीम फक्त हिशोब ठेवत नाही, तर ती व्यवसायाला आरसा दाखवते. कोणता ग्राहक किंवा कोणतं उत्पादन जास्त नफा मिळवून देतंय हे क्षणात कळतं. या माहितीच्या जोरावर असे निर्णय घेता येतात जे नफा कित्येक पटींनी वाढवू शकतात. हे फक्त अकाउंटिंग नाही, ही आहे बिझनेस स्ट्रॅटेजी. हे बघा, जेव्हा आपण या सगळ्या लहान मोठ्या बचती एकत्र करतो, म्हणजे कार्यक्षमतेतून, कॅश फ्लोमधून, दंड टाळण्यातून आणि योग्य निर्णयांमधून होणारी बचत, तेव्हा तो 5 ते 10 लाखांचा आकडा आपोआप खरा वाटू लागतो. जसं थेंबे थेंबे तळे साचते, तसंच प्रत्येक ऑटोमेशनमधून मोठी बचत होते. तर मग हे फक्त एक सॉफ्टवेअर आहे का? अजिबात नाही. ही प्रणाली व्यवसायासाठी एका नवीन भूमिकेत येते
आणि ती बनते तुमचा व्हर्च्युअल CFO. व्हर्च्युअल CFO म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर मोठा पगार देऊन एखादा अनुभवी CFO नेमण्याची गरज नाही. ही प्रणालीच तुमच्यासाठी तो विचार करते, तो डेटा पुरवते आणि तुम्हाला मोठ्या कंपनीच्या मालकाप्रमाणे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सक्षम करते. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हे फक्त एक अकाउंटिंग अपग्रेड नाही. ही एक धोरणात्मक गुंतवणूक आहे. तुम्ही फक्त एक सॉफ्टवेअर खरेदी करत नाही, तर तुम्ही व्यवसायाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक गुंतवणूक करत आहात. एक अशी गुंतवणूक जी अनेक पटींनी परतावा देईल. आणि आता जाता जाता शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. विचार करा, जर दरवर्षी व्यवसायात हे अतिरिक्त 10 लाख रुपये आले, तर काय काय होऊ शकतं? नवीन टीम उभी करता येईल, व्यवसायाचा विस्तार करता येईल, की एखादं नवीन स्वप्न पूर्ण करता येईल? नक्की विचार करा, कारण योग्य ऑटोमेशनमुळे हे नक्कीच शक्य आहे.